आमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपात्या नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? तेच तुझे सासू-सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि ते स्वभावाना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? तुमच्या भाऊजाईनं जर तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची काय असेल ती सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, यांना झोपू द्याल तुम्ही आज रात्रभर? सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले. पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा? स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत. मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा? बरी ना बाळा? तब्येत कशी आहे बाळा? मी आहे म्हणून तिला सांभाळलं, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कामाला गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज कंटाळून शेवटी मी या सासूसासऱ्या दोघांनाही उचललंय आणि तिकडे वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तेच तुझे सासू-सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि ते स्वभावाना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मात्र मिळालं होतं. माझ्या बहिणींनो, माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज या रक्षाबंधनच्या अगोदर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करतो. खऱ्या अर्थानं मला सांगा, तुम्हालाही भाऊ आहे ना? असं होऊ नये महिला मंडळ. पण आज घरी जाताना तुमच्या भाऊजाईनं जर तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची काय असेल ती सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, यांना झोपू द्याल तुम्ही आज रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलं आहे, हो तिने मला कष्टानं वाढवलं आहे. जाता का? आणता त्यालाही बिचाराला 3 वेळा नवस करून मिळाली. निघाला रातच्या 12:30ला. आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, न दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपये मजुरीनं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेती अर्धळी न करून तुमचं सासर घडवलं आहे ते सासरे तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का? एवढा विचार मात्र नक्की करा. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आईवडील पाहाल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल. खऱ्या अर्थानं या देहाचं गोकुळ म्हणजे मंदिर होईल आणि त्या भगवान परमात्मा त्या मंदिरामध्ये त्या घरा स्वर्गरूपी घरामध्ये अवतीर्ण होईल. तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातला सफल परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले. पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा? आणि आपल्या वाडीतली सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना? माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वैशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, काळी पडशील. आधीच पाऊस लांब गेलाय, त्यात मध्ये मध्ये ऊन पडतंय. खऱ्या अर्थानं आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि तिकडे युक्रेन रशियाचं युद्ध चाललं, एखादा बॉम्ब इकडं पडायचा. तो आपली घरात आहे ना, आता पप्या कामावरून येणार आहे, तो तेवढी खऱ्या अर्थानं भाजी. आता आपला सप्ताही चालला आहे आणि सप्ताहामध्ये उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, कारण आज उपवास आहे. मग उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून तेवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावातली सासू होती, गेली शेतात. आली 20 मिनिटांनी, तिने फक्त घरात डोकून पाहिलं बो, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली. आपल्याच गावातली होती ती. परत निम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना? माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली हाय का सासूबाई? मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून या. आता सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले.
बरं तुम्ही सोप्या नाहीच ना. माझं बोलणं इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला मनापासून जर खरंच वाईट वाटलं असेल तर आज तुम्हाला जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हणलं पाहिजे. आत्या आता आत्या आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईला माझा एक प्रश्न आहे. काळजावर हात ठेवून धर्ममंडपामध्ये भगवंताची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारा. आमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपात्या नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर शेजारच्या घरी जाऊन आम्ही तिच्या नामाचा खऱ्या अर्थानं गपाट करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज मी हे सायकोलॉजीचाच प्राध्यापक आहे. हात जोडून तुम्हाला एक वाक्य सांगतो. आज अनेक ठिकाणी आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय अवघ्या 5-5 वर्षाची लेकरं येतो. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? कारण खऱ्या अर्थानं माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर माझ्या आजीकडे गेलो तर माझ्या मम्माला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकांशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची वास्तवात आज जर ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष कोणतं अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय. अरे अचानक कोरोना आला ना. कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेत त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकदाही सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही आणि कधी बोलून दाखवतही नाही. पण तोच दिवसभर आपल्या कामाचा बिचारा सगळा व्याप सहन करून संध्याकाळी घरी आला ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा दिवसभर शेतामध्ये नोकरीमध्ये राबला दमून भागून घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं. पण काल बायकोने तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निम्मे 90 हाणेल. घे चमचाभर सभी दुखो की एक ही दवा. घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची आहे. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचा प्रपंच आज आम्ही समजून घेत नाही. येरती माईक दुःखाची जनती नाही अदिअंती अवसानी. तो प्रपंच आज नात्यांमधल्या विसंवादामुळं कुठंतरी दुःखमय झाला आहे.